हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर राणी जी आहे ती इथे अभ्यास करत असते आणि त्यावेळी इंद्रा तिच्या जवळ येतो आणि बोलतो की राणी, काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का? तर राणी त्याला सांगत असते आणि इंद्रा अगदी तिच्या जवळ आलेला असतो. तर त्यावेळी अचानकच लाईट जाते आणि लगेचच इंद्रा जो आहे तो बोलतो की थांब, मी आत्ता ठीक करतो. असं म्हणत आता इंद्रा तिथेच वरती चढतो आणि ती लाईट लावू लागतो. तर आता ती लाईट लगेचच इंद्राने हात लावल्यानंतर थोड्या वेळाने लागते. तर आता इंद्रा बोलतो की चल, आता लागली आहे, तू अभ्यासाला बस. तर आता इंद्रा तिथून खाली उतरायला जातो आणि उतरत असतानाच इंद्राचा तोल जातो आणि इंद्रा पडायला लागतो. तेवढ्यातच राणी लगेचच त्याला सावरते आणि इंद्रा आता राणीच्या हातामध्ये असतो. तर आता खरं तर ही अशी पोच झालेली असती जसं की दोघे मिळून डान्स करतायत. तर आता इथे लगेचच काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि त्यावेळी लगेचच इंद्रा आणि राणी दोघेही जण बाजूला होतात. इंद्रा लगेचच त्या बाजीवरती जाऊन बसतो आणि इकडे राणी स्वतःच्या अभ्यासाला लागते. त्यांना वाटतं की कदाचित आईच असेल, म्हणूनच ते लगेचच दोघेही लांब लांब झाले. आणि त्यानंतर इकडे राणी जी आहे ती म्हणत असते की अगं राणी, काय करतेस तू तू सारखं सारखं सरांकडे का पाहते आहेस? तर तेवढ्यातच आता इथे राणीला अभ्यासात मनच लागत नसतं. त्यात तिचं सारखं लक्ष सरांकडे जातं. तर ती उठते आणि इंद्राकडे जाते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काय झालं राणी, काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यानंतर इथे राणी बोलते की नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला ना तुम्ही सारखं सारखं आवाज देत आहेत, मला सारखं सारखं राणी राणी असा आवाज येतोय आणि त्यामुळे माझं मनच लागत नाही आहे. मला माहीत नाही मला काय होतं आहे, पण सारखं सारखं तुमच्याकडे पाहावंसं वाटतं आहे आणि तुमचाच विचार डोक्यात येतो आहे. तर आता इथे इंद्रा बोलतो, राणी खरंच तुला हे सगळं होतं आहे? तर त्यावेळी राणी बोलते की हो सर. तर त्यावेळी इंद्रा हसतो. इंद्राला खूप भारी वाटतं असं चेहऱ्यावरती तो दाखवतो. तर त्यानंतर तो बोलतो की राणी, म्हणजे तू माझ्या प्रेमात आहेस. तर आता असं बोलल्यानंतर इकडे आता राणी भानावर येते. खरं तर ती तिच्याच जागेवर बसलेली असते, पण तिला आता असं वाटतं की कदाचित ती इंद्र सरांसोबत याच विषयावर बोलत होती, पण असं काहीही नसतं. इंद्रा असं स्वतः राणीकडे येतो आणि म्हणतो की राणी, काय झालंय, तू अशी एकसारखी एकीकडे का पाहत होतीस, काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यावेळी आता राणी बोलते की नाही नाही, काहीच नाही सर. इंद्रा बोलतो की म्हणजे तुला टेन्शन आलं आहे का कसलं पैशांचं? तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर. तर त्यावेळी राणी बोलते की ते काय आहे ना, तुम्ही स्वतः काम पाहताय, पण मी घरीच बसून असते. मलाही असं वाटतं की मीही काहीतरी केलं पाहिजे. फक्त तुमच्या स्वतःवरती बर्डन टाकून मला असं घरात बसावंसं नाही वाटत. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू आता या सगळ्याची काळजी करायची नाही. इंद्राने तिचे हात पकडले. तर त्यावेळी आता राणीच्या मनात वेगळ्याच गुदगुल्या होऊ लागतात, कारण ती खरंच इंद्राच्या प्रेमात पडलेली आहे. पण हे फक्त ती इंद्राला बोलावून दाखवत नाही. मगाशी जो काही पाठ मी सांगितला तो सगळा राणीचा भास होता. खरं तर तिने तिच्या भावना इंद्राला सांगितलेल्याच नाही आहेत. तर त्यानंतर इकडे इंद्रा म्हणत असतो की राणी, तुला कसलीच काळजी करायची गरज नाही. तू फक्त स्वतःचा अभ्यास करायचा, बाकी जे काही आहे ते सगळं मी बघून घेईल. तर आता इंद्राने राणीला फक्त अभ्यास करायला सांगितलेला आहे. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा बाहेर झोपलेला असतो आणि राणी लवकर उठून सगळी कामे आवरायला घेते. सगळ्यात अगोदर तर तिने अंगणातलं झाडलोट करायला सुरुवात केली आणि त्यावेळी ती इंद्राच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तिला सारखं सारखं इंद्राकडेच पाहावंसं वाटत असतं आणि सरांसोबतच राहावंसं वाटत असतं. तर आता इथे तिचं झाडून वगैरे झाल्यानंतर ती आता स्वतःसाठी पाणी तापायला ठेवते अंघोळीसाठी. त्यानंतर तिने चूल वगैरे सगळं काही पेटून तिथे पाणी तापायला ठेवलं आणि लगेचच इंद्राचा हात तिला बाहेर आलेला दिसतो. ती इंद्राच्या जवळ जाते आणि तिचा हात व्यवस्थित ठेवते. त्यानंतर ती तिथून जायला लागते तर लगेचच तिचा जो पदर असतो तिथेच बाजूला अटकतो आणि त्यावेळी तिला वाटतं की सरांनीच तिचा पदर पकडलेला आहे, पण मागे वळून पाहते तर तसं काही नसतं. तर आता इकडे राणीचं पाणी तापलेलं आहे. तर तिने स्वतःसाठी पाणी वगैरे अंघोळीला घेतलं आणि अंघोळ झाल्यानंतर लगेचच तुळशी पूजा आणि देवपूजा वगैरे सगळं काही करत असते. इकडे आता ही रत्नाई जी आहे ती राणीकडे पाहत असते आणि म्हणत असते की खरंच किती गुणी मुलगी आहे ही आणि सगळ्यांना किती समजून घेते, सगळ्यांसाठी किती करते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त राबत राहते. तर त्यानंतर आता इथे रत्नाई राणीकडे पाहून तिचं कौतुक करत असतात आणि इकडे राणी मनोभावे तुळशीची पूजा करत असते. तर
त्याचनंतर आता रत्नाई म्हणत असते की काहीही झालं तरी मला लवकरात लवकर या 2 परिवाराला एकत्र आणायचं आहे. तर त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो रेडी झालेला असतो आणि तो सकाळी सकाळी रोज जॉगिंगला जात असतो आणि हे राणीला माहीत असतं. म्हणूनच राणीने आज सकाळी लवकर उठून सगळी कामं आटोपलेली आहे आणि तिला आज इंद्रा सरांबरोबर जॉगिंगला बाहेर जायचं असतं. तर त्यानंतर आता इथे राणी बाहेर येते आणि बोलते की सर आज मीही येणार आहे. तर आता इंद्रा बोलतो की काय, आज तूही येणार आहे, आज कसं काय? तर त्यावेळी राणी बोलते की असंच माझी इच्छा झाली म्हणून येते. राणी आणि इंद्रा दोघेही जण जायला लागतात. तेवढ्यातच मालती जी आहे ती पाठीमागून आवाज देते आणि त्यानंतर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण तिथेच थांबतात. मालती बाहेर आल्यानंतर बोलते की ए अवदसे, कुठे निघाली सकाळी भटकायला, घरातली कामं कोण करणार? तर त्यानंतर आता इथे राणी बोलते की मालती मॅडम घरातली सगळी कामं झाली आहेत. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की सगळी कामं झाली आहेत, घरातील झाड लोट आणखी सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाला आहे का, नाश्ता करून चालली आहे का सगळ्यांचा? तर त्यावेळी आता राणी बोलते की हो मॅडम. आता ती एक एक काम विचारू लागते, तू वाळलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्यास का? तर त्यावेळी राणी बोलते की हो मॅडम. आणखी खूप काही कामं मालती इथे शोधून काढते. तिला काहीही करून बहाणा करून राणीला इंद्राबरोबर जाऊच द्यायचं नसतं. त्यामुळे ती एक एक काम केलं की नाही हे विचारत असते आणि राणी फक्त हो मॅडम हो मॅडम करत असते. खरं तर राणीने आज सकाळपासून सगळी कामं उठून केलेली असतात. तर त्यानंतर मला तिला वाटतं की आता काय करावं, हिने तर सगळीच कामं केली आहे, मग आता कोणती कामं नाही केली असं तिला म्हणावं. तर त्यानंतर मालती थोडा विचार करून बोलते की मला सांग, तू कंदीलमध्ये तेल वगैरे टाकून ठेवलं का? तर त्यावेळी आता राणीला कळत नाही काय बोलावं, कारण तिने ते केलंच नसतं. तर आबा लगेचच येतात कंदील घेऊन. आबांनी तेल वगैरे सगळं काही टाकून ठेवलेलं असतं आणि रेडी करून ठेवलेलं असतो. तर आबा बोलतात की हो बोल राणी. तर आता राणी जी आहे ती स्माईल देते आणि इकडे इंद्राही आबांकडे पाहून हसतो, कारण मालतीला फक्त राणीला इंद्राबरोबर जाऊच द्यायचं नसतं. म्हणून मालतीने हे सगळं कामं केली आहेत की नाही ती सगळी विचारपूस केलेली असते. तर आता इकडे राणी बोलते की हो टाकलं आहे त्यात तेल. तर त्यानंतर इकडे आबा बोलतात की कदाचित मालती तुमचंच लक्ष नाही आहे. खरं तर राणी तिची कामं चोख पार पडते आणि बघा इकडे बघा यामध्ये तेल देखील आहे. तर आता मालती मागे वळून पाहत असते आणि तिला ते सगळं तेलाने भरलेलं दिसतं. तर त्यानंतर आता मालतीची बोलतीच बंद होते आणि इकडे इंद्रा बोलतो की राणी चल, तू सगळी कामं केली आहेत, चल आपण निघूयात. तर आता आबा बोलतात की हो तुम्ही जाऊ शकता असं म्हणत आता आबानेही त्यांना होकार दिलेला असतो आणि राणी ही स्माईल करत तिथून जायला लागते. इंद्राही हसत असतो. इंद्राला माहीत असतं की आईने हे सगळं का विचारलं आहे. तर आता इकडे मालती म्हणत असते की या अवदसेला ना बाहेर जायचा फक्त बहाणाच लागतो आणि तेही माझ्या इंद्राबरोबर. मी हिला सोडणार नाही. आता पाहतेच हिने नाश्ता करून ठेवलेला आहे की नाही आणि कसा केला आहे तेही पाहते. इकडे त्याचवेळी आबांना जरा गरगरल्यासारखं होतं. आबा तिथेच टाकीवरती हात टेकून मागे जरा रिलॅक्स होण्यासाठी आधार पाहतात. त्यानंतर आता मालती आतमध्ये येते आणि कढईमध्ये पाहते तर राणीने पोहे करून ठेवलेले असतात. तर त्यानंतर ती आता चव घेऊन पाहते आणि बोलते की जर चांगले झाले नसतील तर मी हिला पाहते. तर आता मालती ती पोहे खाऊन पाहते आणि त्यावेळी तिला ते पोहे आवडतात. तर आता मालती बोलते की बरेच झाले आहेत. तर आबा येतात आणि बोलतात की राणीचं हे कौतुक करायला शिका, जरा तिचंही कौतुक करत जा. तर आता मालती बोलते की ते मी उभ्या जन्मात करणार नाही आणि मला ते जमणारही नाही. तर आता आबांना लगेच चक्कर यायला लागलेली असते. आबांना कसं तरी होत असतं. आबा कसंबसं स्वतःला सावरतात आणि तिथेच खुर्चीवरती बसतात. पण मालतीचं मात्र अजिबात आबांकडे लक्ष नसतं. मालती बोलते की तुम्ही बसा, मी आपल्या दोघांसाठी नाश्ता घेते असं म्हणत आता ती पोहे दोघांसाठी घेत असते आणि इकडे राणीबद्दल काही वाईट साईड बोलत असते. तर त्यानंतर आता आबा बोलतात की हे खूप वेळा झाला आहे मला असं चक्कर वगैरे येऊन, एकदा डॉक्टरांकडे जायलाच हवं, एकदा चेकअप करायलाच हवा, पण याबद्दल कोणाला काही कळता कामा नये. इकडे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण जॉगिंगला निघालेले असतात. राणी आणि इंद्रा दोघे जण वाटेत चालतच असतात. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी तसं मला सांग बरं, आज असं अचानक तुला माझ्याबरोबर काय यावंसं वाटलं आणि तेही साडीमध्ये?
तर आता इथे राणी बोलते की सर ते काय आहे ना, मन झालं आणि म्हणून आले तुमच्याबरोबर. खरं तर मला रोजच यावंसं वाटतं, पण रोजच कामं असतात ना, म्हणून नाही जमत. तर आता इंद्रा बोलतो की रोज कामं असतात आणि मग आज कशी लवकर उठून सगळी आवरलीत. तर त्यावेळी इंद्रा तिला विचारत असतं की कशामुळे आज हा बदल. पण राणीला कळत नसतं की आता सरांना काय उत्तर द्यावं. ती बोलते की सर मी काय सांगणार ना, खरं तर मला सारखं तुमच्यासोबत राहावंसं वाटतंय, तुम्हालाच पाहावंसं वाटतंय, पण मला हे सांगता येत नाही ना. तर त्यानंतर हे सगळं इंद्राला खरं तर मनातून कळालेलं आहे, पण इंद्रा बोलतो की आता ना मी हिची फिरकीच घेतो. तर आता इथे इंद्राला पुढे कारल्याचा ज्यूसवाला माणूस दिसतो. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी चल, अशी ही तू जॉगिंगला आली आहे ना, मग पोट साफ होण्यासाठी आपण कारल्याचा ज्यूस घेऊयात, चल तुझ्यासाठीही तो ठीक असेल. तर आता राणी बोलते की काय कारल्याचा ज्यूस, नाही नाही सर नको, तो कशासाठी. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू आली आहेस ना मग जॉगिंगला, काहीतरी पोटामध्ये फरक पडला पाहिजे ना. तर त्यानंतर आता इथे राणी नाहीच म्हणत असते, पण इंद्रा काय ऐकायला तयार होत नाही. तर त्यानंतर इंद्रा लगेच जातो आणि त्या दादाला ऑर्डर देतो आणि लगेचच ते 2 ग्लास ज्यूस इंद्रा आणि राणीला देतात. तर त्यानंतर इंद्रा राणीच्या हातात एक कारल्याचा ज्यूस देतो आणि स्वतःच्या हातात एक घेतो. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की सर हे का प्यायचं आहे, प्लीज मला नको आहे हे, तुम्हाला हवं आहे तर तुम्ही प्या ना. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हे बघ, तू माझ्या शब्दाचाही मान ठेवत नाही आहेस राणी, तू पी ना, किती चांगलं लागतोय बघ. तर त्या राणी वाकडं तिकडे तोंड करत असे, खरं तर तिला आवडत नसतो, पण तरी देखील आता इथे इंद्राने म्हटल्यामुळे थोडंसं तिने पिलं आहे. तर त्यानंतर राणी नको म्हणत असते आणि इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही, तू मी जे सांगेन ते कधीच ऐकत नाही, तू कधीच माझ्या शब्दाला मान देत नाही, असं म्हणत इंद्रा तिथून बाजूला निघून जातो. आणि इकडे राणीला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटतं. राणी बोलते की दादा आणखी एक ग्लास द्या. तर त्यानंतर आता इथे त्या माणसाने आणखीन एक ग्लास दिला, त्यानंतर राणीने आणखीन एक ग्लास घेतला. असे मिळून राणीने 3-4 ग्लास तो कारल्याचा ज्यूस पिला आणि त्यानंतर तो माणूस बोलला की अहो मॅडम काय करताय, एवढा नका पिऊ, तुम्हाला त्रास होईल. तर त्यावेळी आता हे ऐकल्यानंतर इथे इंद्राला कळतं की राणीने तो कारल्याचा ज्यूस पिलाय आणि थोडा नाही तर तो खूप पिलाय. तर आता लगेचच इंद्रा तिथून मागे वळून पाहतो तर राणी तो ज्यूस पीच असते. तर आता इंद्रा लगेचच राणीच्या जवळ येतो आणि बोलतो की राणी तू हे काय करतेस, अगं बास किती पिशील, हे बघ तुला त्रास होईल त्याने. तर आता राणी बोलते की सर तुम्हीच म्हटले होते ना की मी तुमच्या शब्दाला मान देत नाही आणि त्याने तुम्हाला वाईट वाटेल, तर त्यानंतर म्हणूनच पिलाय मी हा ज्यूस आणि मला काही होत नाही आहे, असं म्हणत आता राणी बोलते की ठीक आहे, मी आणखीन पिऊ का, तुम्ही म्हटले तर. इंद्रा बोलतो की नाही नाही आता खूप झालं. राणी म्हणते की मी माझ्या कडू कारल्यासाठी कारल्याचा ज्यूसही पिऊ शकते. असं म्हटल्यानंतर इथे इंद्राच्या मनात खूप छान वाटतं. तर आता इकडे पुढील भागात हा विक्रांत अजितला म्हणत असतो की मी इंद्राच्या म्हणजेच इंद्राने घर कसं सर्वाईव्ह करावं यासाठी पाहिलं आहे. तर त्यानंतर अजित आणि रत्नाई विक्रांतचं बोलणं ऐकत असतात. तर इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण घरी पोहोचले आणि त्यावेळी मालती बोलते की या आल्यात का तुम्ही. तर असं म्हटल्यानंतर आता थोड्याच वेळात इथे राणीला कसं तरी होत असतं. राणी लगेचच उलटी करायला पळते आणि त्यावेळी इंद्राला कळतं की त्या कारल्यामुळेच राणीला उलटी होत आहे. पण इकडे मालतीला मात्र वेगळाच संशय येतो. तर त्यावेळी मालती बोलते की कुठे ही राणी इंद्राच्या बाळाची आई तर होणार नाही ना. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.